स्टार्ट करतो. ओके. गुड इव्हनिंग. सो आजचा जसा टॉपिक आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही खूप प्रॉमिनंट इंडस्ट्री आहे. जे काही म्हणायचं झालं तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बद्दल. तर आज आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये काय काय ट्रेंड्स आहेत, आपण कसा आपला बिझनेस स्केल करू शकतो, कसा आपला बिझनेस वाढवू शकतो, हे आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. सो नन अदर दॅन आज जे मार्केटमध्ये बिग बुल आपण बोलू शकतो, दॅट इज वन ऑफ द ऑटोमोबाईल इंडस्ट्री. आणि त्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये टोयोटा हे नाव एक वर्चस्वाचं मानलं जातं. बरोबर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? कोणी कन्फर्म करू शकतो का माझा आवाज येतोय का? येस सर, येतोय. ओके. थँक्यू चंद्रकांत सर. सो टोयोटा इंडस्ट्रीज जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधले बिग बुल मानले जातात. सो हे काय यूज करतात? सो रेव्होल्युशनाइज्ड द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. सो टोयोटा कंपनीने जे प्रोडक्शन सिस्टम आहे त्याच्यामध्ये रेव्होल्युशन आणलं. आता ते रेव्होल्युशन कसं आणलं, तर फोकसिंग ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. म्हणजे कंटिन्यू गोष्टी कशा इम्प्रूव्ह करता येतील. जसं मी लास्ट सेशन मध्ये एक एक्झाम्पल सांगितलेलं, की रॉ मटेरियल जे एखादी ऑटोमोबाईल किंवा गाडी बनवण्यासाठी लागतं ते आदल्या दिवशी येऊन वेअरहाऊस मध्ये खाली करणं, वेअरहाऊस मधून ते परत शॉप फ्लोअरवर आणणं, असेंब्ली युनिटला आणणं आणि मग काम चालू करणं. याच्यापेक्षा टोयोटाने काय केलं, वेळ, पैसा, माणसांचं कमी होण्यासाठी टोयोटाने तेच काम दुसऱ्या दिवशी 10 वाजता प्रोडक्शन असेंब्ली युनिट चालू होणार आहे, तर 9:45ला माझ्या सगळ्या गाड्या रॉ मटेरियलच्या रेडी असतील, अशी सिस्टम चालू केली. असं कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट टोयोटा करत राहिलं. त्यामुळे काय झालं, वेस्ट रिडक्शन झालं आणि लोकांना रिस्पेक्ट भेटायला लागली, त्यांच्या वेळेला रिस्पेक्ट भेटायला लागली. Foundation for lean manufacturing practices adopted by companies worldwide, leading to significant improvement in efficiency and quality. सो टोयोटाने काय दिलं जगाला, तर एक लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस दिली. म्हणजे काय, असे फॉर्म्युलेज दिले, असे मेथड्स दिले, अशा पॉलिसीज दिल्या, ज्यावर आज खूप साऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज लीन आधारित राहू शकतात. त्याला सगळ्यात मस्त शब्द म्हणजे काइझन. काइझन म्हणजे काय, तर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. ओके. आणि आता हे कोणी घेतलंय, काइझन सिस्टम ही जगभरात प्रसिद्ध आहे आणि जगभरातल्या कंपनीज ते यूज करतात. त्यावर ट्रेनिंगही असतात जे आपणही प्रोव्हाइड करतो. आणि ते कशासाठी गरजेचं आहे, तर सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट इन एफिशियन्सी अँड क्वालिटी. म्हणजे काम करण्याच्या एफिशियन्सीमध्ये आणि क्वालिटीमध्ये इन्क्रीज होण्यासाठी. ओके. आता नवीन जी कंपनी गाजते ती म्हणजे टोयोटा. बरोबर. सगळ्यांना माहिती आहे ही कंपनी. सो डिसरप्टेड द ऑटोमोबाईल इंडस्ट्री बाय इंट्रोड्युसिंग इलेक्ट्रिक व्हेकल्स. सो सगळ्यात मोठं इन्व्हेन्शन टेस्लाने आणलं, इलेक्ट्रिक व्हेकल्स आणलं. कटिंग एज टेक्नॉलॉजी अँड सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. म्हणजे टेस्लाची टेक्नॉलॉजी तर आपल्याला माहिती आहे की ऑटो पायलट मोडवर गाडी चालू शकते. आणि सस्टेनेबल प्रॅक्टिस म्हणजे काय, इकोसिस्टम किंवा पेट्रोल डिझेल यांनी जसा एन्व्हायरमेंटला हार्म होतो, पर्यावरणाला इजा होते, ते बॅटरीजने होत नाही. इनिशियल स्केप्टिझम म्हणजे काय, की सुरुवातीला खूप प्रश्न उचलले गेले होते. इलेक्ट्रिक गाड्या बनू शकतात का, बनतील का, असं होऊच शकत नाही, असे खूप त्यांना नकार सहन करावे लागले. पण टेस्लाचं इनोव्हेटिव्ह अप्रोच टुवर्ड्स द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, खूप इनोव्हेटिव्ह त्यांचं अप्रोच होता, काहीतरी नवीन करायचं होतं.
व्हर्टिकली इंटिग्रेटिंग प्रोडक्शन. आणि फायनली त्यांनी काय केलं, गिगा फॅक्टरी, जी एक बॅटरी मेकिंग कंपनी आहे, बॅटरी प्रोडक्शनची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आणि त्या कंपनीमध्ये त्यांनी शेअर्स टाकून त्यांनी तिथे बॅटरीज त्यांना बनवायची ऑर्डर दिली. सो दिस इज हाऊ टेस्ला, ज्यांच्या आयडियावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं, अशा टेस्लाने स्वतः गोष्टी करून दाखवल्या. बोईंग 787 ड्रीम लाइनर. सो एरोप्लेन, बोईंग सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्या फीचर्समुळे, त्याच्या डिझाईनमुळे सगळ्यांना बोईंग माहिती आहे. सो डिझाईन काय आहे, तर एम्प्लिफाईज सक्सेसफुल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन. म्हणजे बोईंग बनवणं एक स्वतःमध्ये चॅलेंज आहे मोठं, बरोबर. युटिलायझिंग ऍडव्हान्स्ड कंपोजिट मटेरियल्स. सो विमान जेव्हा हवेमध्ये चालतं तेव्हा त्याला खूप फोर्सेस ऑपोजिट वे मध्ये येत असतात. हवा असेल किंवा बाकी काही एअर मधले पार्टिकल्स असतील, बट त्याचं कॉम्पोजिट, ते जे मटेरियल पासून बनलेलं आहे, ते एक मोठं संशोधन आहे. त्यानंतर मॉड्युलर असेंब्ली अप्रोच. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर खूप बोईंग जे आहेत, बोईंगचे बरेच असे प्लेन आहेत ज्यांचे कॉकपिट कॅन बी एक्सचेंज्ड. सो असं मॉड्युलर असेंब्ली अप्रोच आहे. आणि स्ट्रीमलाइंड प्रोडक्शन प्रोसेसेस, रिड्युस्ड वेट अँड इम्प्रूव्ड फ्युल एफिशियन्सी. म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करून करून बोईंग 787 ने काय करून दाखवलं, की त्यांनी वजन कमी केलं आणि वजन कमी करूनही फ्युल एफिशियन्सी त्यांची वाढवली. आणि त्यामुळे हे सगळं करण्यासाठी त्यांनी जे प्रोडक्शन आहे त्यांचं, ती प्रोसेस एकदम स्ट्रीमलाईन करून ठेवली, की जेणेकरून त्यांना कधीही त्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही. सगळ्यांच्या माहिती असलेला ब्रँड सॅमसंग. आज हा ब्रँड जो आहे तो युनिव्हर्सली एक्सेप्टेड आणि युनिव्हर्सली काय बोलू शकतो आपण, वेल नोन ब्रँड आहे. सो सॅमसंगची जर्नी कशी स्टार्ट झाली, सो सॅमसंग स्टार्टेड दिस जर्नी ॲज अ स्मॉल ट्रेडिंग कंपनी. आणि आज जर आपण पाहिलं तर सॅमसंग इज अ ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर हाऊस. सॅमसंगचे फोन्स आहेत, एसी आहे, खूप इलेक्ट्रॉनिक गोष्टी, म्हणजे ग्लोबल इलेक्ट्रॉनिक पॉवर हाऊस म्हणलेला आहे सॅमसंगला. जे एक छोटस ट्रेडिंग कंपनी पासून सुरुवात झालेली. सो हाऊ डिड दे डू दॅट? टेस्टामेंट टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सिलन्स. Investing heavily in research and development, implementing efficient production processes, and maintaining a strong focus on quality. सो काय सांगितलंय, सॅमसंग वाल्यांनी काय केलं, R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मग ते नवीन प्रोडक्ट असू दे किंवा जे सध्या प्रोडक्ट आहे त्यामध्ये रिसर्च करणं असू दे, हे सॅमसंगने चालू ठेवलं आणि अजूनही ते करतात. इम्प्लिमेंटिंग इफिशियंट प्रोडक्शन प्रोसेसेस, म्हणजे एक प्रोसेस सेटअप केली ज्याने प्रोडक्शन एकदम स्ट्रीम लाईन होईल. सॉरी. सो या सगळ्याचा उपयोग काय झाला सॅमसंगला? येस, हे सगळं जे केलं सॅमसंगने, सो यामुळे सॅमसंगला एक फायदा झाला, ते म्हणजे त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते नीट एकदम सुरळीत चालायला लागलं. आणि दुसरा फायदा झाला तो म्हणजे त्यांची क्वालिटी बिल्ड होत गेली. सो क्वालिटी त्यांची चांगली 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 इम्प्रूव्ह होत राहिली क्वालिटी. आणि लीडर इन व्हेरियस सेक्टर, आता हे सगळं केल्यानंतर क्वालिटी इम्प्रूव्ह झाली त्यांची, ते ग्लोबल इलेक्ट्रॉनिक मध्ये उतरले, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरले. आता हे सगळं केल्यानंतर लीडर इन व्हेरियस सेक्टर्स इन्क्लुडिंग कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर्स अँड डिस्प्ले टेक्नॉलॉजीज. सो राईट फ्रॉम टीव्हीज, सेमीकंडक्टर्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, अशा खूपशा गोष्टींमध्ये सॅमसंगने त्याचं नाव एकदम उच्चांक गाठला, बरोबर. आता हे सगळं जे केलं,
यांनी कसं केलं हे आपण पाहूया. बोईंग 787, सॅमसंग, टोयोटा, टेस्ला यांनी हे केलं कसं, हा मोठा प्रश्न असतो. की हे ब्रँड्स जे आहेत, आपल्याला माहिती असतं, हा ठीक आहे सर, हे तुम्ही सांगताय, हे ब्रँड्स आहेत. बट हे ब्रँड ही एकेकाळी छोट्या कंपनीज होत्या आपल्यासारख्या. तेही एक ट्रेडिंग सेंटर होते आपल्यासारखे. सो त्यांनी हे कसं केलं, त्यांना हे कसं जमलं, हे आपण आता पाहूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट, एक्सपांड युअर प्रोडक्ट रेंज. म्हणजे आपण एक गोष्ट विकतो, याला क्रॉस सेलिंग म्हणतात. मॅनेजमेंटमध्ये याला क्रॉस सेलिंग म्हणतात. जसं मी जर फोन विकत आहे, तर माझ्याकडे त्याचा कव्हर, फोनचा रिचार्ज, फोनचा ग्लास, फोनचं स्क्रीन गार्ड किंवा फोनचं बॅक होल्डर जे असतं ते, अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे पाहिजे. दिस इज द प्रोडक्ट रेंज, क्रॉस प्रोडक्ट सेलिंग. ओके. सेकंड थिंग, केटर टू अ वाइडर मार्केट. सो वाइडर मार्केट म्हणजे काय, एखादी व्यक्ती जर फोन घ्यायला आली, तर वी शुड बी एबल टू सेल हिम द कव्हर. कव्हर नाही तर त्याला एक रिचार्ज जाऊ शकतो. सो दिस इज हाऊ क्रॉस सेलिंग कॅन बी डन. सो वाइडर मार्केट, एक एक्सपांडेड मार्केट आपण रिच करू शकतो त्यामध्ये. रिड्यूस डिपेंडन्सी ऑन अ सिंगल प्रोडक्ट लाईन. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा आपण एकच प्रोडक्ट घेऊन चालतो, तेव्हा त्या एका प्रोडक्टच्या सेलवर आपला पूर्ण बिझनेस डिपेंडेंट असतो. बट जेव्हा आपल्याकडे लाईन ऑफ प्रोडक्ट्स असतात, जसं मी सांगितलं, फोन सोबत त्याचा कव्हर, कव्हर सोबत स्क्रीन गार्ड, स्क्रीन गार्ड सोबत रिचार्ज प्लॅन सोबत चार्जर, मोबाईल होल्डर्स, असे वेगवेगळ्या गोष्टी जर आपण ठेवल्या, तर कुठला ना कुठला प्रोडक्ट माझं बिझनेस रोलिंग ठेवतो. सो दिस इज हाऊ आपण एका प्रोडक्टवर डिपेंड न राहता आपल्याकडे वेरियस डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे प्रोडक्टचं, रिलेटेड टू द प्रोडक्ट व्हॉट वी आर सेलिंग. सो त्यामुळे तुम्ही बाहेर दुकानात जर गेलात, केक शॉपमध्ये कॅन्डल्स, परत ते फ्लावर बँड, नेकलेस वगैरे, किंवा डेकोरेशन बलून्स, डेकोरेशनचे आयटम, फॉईल बलून्स, हे सगळे ठेवलेले असतात. ते महत्वाचं ते काय आहे, ते आहे केक शॉप. बट ते क्रॉस सेलिंग साठी ह्या सगळ्या गोष्टी ठेवतात. आणि लास्ट, कॅन हेल्प अट्रॅक्ट न्यू कस्टमर्स अँड इन्क्रीज रेव्हेन्यू. सो याचा उपयोग, आता प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन केल्यानंतर काय होईल, तर एखादा व्यक्ती जो फोन घ्यायला येतो, त्याला समजतं की अरे हा, आपल्याकडे इयरपॉड्स पण आहेत, इयरफोन्स पण आहेत. सो त्याला नेक्स्ट टाइम जेव्हा इयरफोन्सची गरज असेल, तेव्हा तो आपल्याकडे येईल. एखादा व्यक्ती जो इयरफोन्स घ्यायला येतो, त्याला समजते की अरे हा फोन खूप छान आहे त्यांच्याकडे, डिस्काउंटही चांगलं देतात. सो नेक्स्ट टाइम तो फोन घ्यायला येतो, जो इयरफोन्स घ्यायला आलेला एका टाइमाला. ओके. सेकंड, इन्व्हेस्ट इन ऑटोमेशन. सगळ्यात महत्वाचं, आपण नजीकच्या काळात, म्हणजे वर्षातून 2 ते 3 वेळा ही बातमी ऐकतो की ही कंपनी, अमुक अमुक कंपनीने त्यांचे एम्प्लॉईज काढून टाकले, तमुक तुमुक कंपनीने त्यांचे एम्प्लॉईज काढून टाकले, 10,000 कामगारांना काढून टाकले. हे कशामुळे? ऑटोमेशन. सो एकदाच त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केल्याने ती गोष्ट निरंतर आपली होऊ शकते. सो जी आपण त्या गोष्टीवर अवलंबून राहू शकतो, अशी ती गोष्ट बनवू शकतो. ओके. सो इन्व्हेस्ट इन ऑटोमेशन. आता ऑटोमेशन मध्ये इन्व्हेस्ट म्हणजे काय? एनहान्स प्रोडक्शन एफिशियन्सी. सो मशीन जी आहे, ती मशीन तुम्ही सांगाल तसं, तुम्ही सांगाल तेव्हा तेवढा वेळ काम करत राहील, काही एक्सक्यूज देऊ शकत नाही. दिस इज हाऊ प्रोडक्शन एफिशियन्सी वाढू शकते. रिड्यूस लेबर कॉस्ट. सो ऑटोमेशन इम्प्लिमेंट करताना फर्स्ट कॉस्ट असू शकते, बट तिथून पुढे ते लेबर कॉस्ट डिक्रीज होऊ शकते. प्रोडक्ट क्वालिटी इन्क्रीज होईल, की जेणेकरून तुम्ही एक स्टँडर्ड सेट केला, की एक वस्तू आहे जी अशीच बनणार.
सो ती तशीच बनेल जोपर्यंत तुम्ही त्याची कमांड चेंज करत नाही तोपर्यंत. कारण की तो स्वतःहून तर काही चेंज करणार नाही. सो दिस इज हाऊ ऑटोमेशन आपल्याला मदत करू शकतं प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी, एफिशियंटली करण्यासाठी, क्वालिटी इन्क्रीज करण्यासाठी आणि ऑफकोर्स लेबर कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी. सो आता इथे असं माझं म्हणणं नाही की ऑटोमेशन लावा आणि लेबर्स कमी करा पूर्ण. तसं नाही. हे ऑटोमेशन सांभाळण्यासाठी, हे मशीन्स सांभाळण्यासाठी ही मॅन पॉवरची गरज असते. ओके. कमिंग टू द थर्ड पॉइंट, अडॉप्ट लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रिन्सिपल्स. सो अडॉप्ट लीन मॅन्युफॅक्चरिंग प्रिन्सिपल्स म्हणजे करायचं काय नक्की, तर स्ट्रीमलाईन ऑपरेशन्स बाय एलिमिनेटिंग वेस्ट. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करतोय आपण तर एकदा बसा, जी प्रोसेस आहे ती लिहून काढा. ती लिहून काढल्यानंतर त्यावर काय वेस्टेज आहे, कुठे चुकतंय, कुठे आपण कमी पडतोय, कुठे आपण एखादी प्रोसेस कमी करू शकतो का, हे सगळ्या गोष्टी लिहून काढा. कुठे आपण टाइम वेस्ट करतोय, रिसोर्सेस वेस्ट करतोय, हे आपल्याला त्यामध्ये कळते. ओके. सो ते केल्याने आपण जो वेस्ट आहे आपला, मग तो टाइम वेस्ट असेल, रिसोर्स वेस्ट असेल, किंवा माणसाचा टाइम जो आहे, माणूस जो काम करतो त्या माणसालाही आराम भेटेल, तोही खुश होईल. बरोबर. सो आपण वेगवेगळ्या गोष्टी अशा ज्या वेस्ट होतात ते वेस्ट आपण एलिमिनेट करू शकतो जर आपण नीट बसून त्याचा प्रोसेस वगैरे नीट पाहिली आणि त्याचा अभ्यास केला तर. ओके. दुसरं काय होऊ शकतं, ऑप्टिमायझिंग प्रोसेसेस. म्हणजे वेळेच्या वेळी आपण ज्या गोष्टी करतोय, मॅन्युफॅक्चरिंग करतोय, त्याची जी प्रोसेस आहे ती तशीच चालू आहे की नाही, त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करू शकतो का आपण, हे चेक केलं पाहिजे. आणि ते चेक केल्यानंतर मग आपल्याला समजेल की हा ह्यामध्ये हा शॉर्टकट मी थोडासा वापरू शकतो, याने माझे 10 मिनिटं वाचतील. म्हणजे दिवसाचे 10 मिनिटं जरी वाचले तरी 30 दिवसांचे 300 मिनिटं वाचतील. आणि तेवढाच वर्कर्सलाही आराम भेटेल आणि तेही खुश होतात. बरोबर. कॅन लीड टू सिग्निफिकंट कॉस्ट सेव्हिंग. सो मी जो 10 मिनिटाचा आराम सांगितला, वर्कर्सचा आराम झाला, बट आपल्याला काय फायदा आहे त्याचा, तर 10 मिनिटं मशिनरीज बंद राहिल्या तर तेवढं इलेक्ट्रिसिटीचंही बिल कमी येतं. बरोबर. कारण की 300 मिनिटं म्हणजे अप्रॉक्सिमेटली कितीतरी 12, 24, 48, 240, 10 तासांच्या वर गेले ते. सो 10 ते 12 तासांची इलेक्ट्रिसिटी आपली सेव्ह होते. बरोबर. इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. सो जेव्हा आपण जे आपले वर्कर्स आहेत त्यांना काही फ्री टाइम देतो, जसं आपल्याला कॉलेजमध्ये स्कूलमध्ये फ्री लेक्चर भेटला की आपण खुश असायचो आणि नेक्स्ट लेक्चरसाठी आपण एकदम उत्साही असायचो की हा वी आर फ्रेश नाव, आपण ऐकू शकतो. तसंच जर आपण लोकांना वेळ दिला तर तेही अजून उत्स्फूर्तपणे काम करायला तयार असतात. सो दिस इज हाऊ आपण प्रोडक्शन आपलं नीट करू शकतो लोकांना खुश ठेवून. ओके. फोर्थ, एम्ब्रेस सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. द सस्टेनेबल प्रॅक्टिसेस म्हणजे काय करायचं नक्की, कन्झ्युमर्स आर इन्क्रीजिंगली डिमांडिंग एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स. म्हणजे तुम्ही जर आज पाहिलं तर कन्झ्युमर जे आहे, कस्टमर्स जे आहेत ते खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली झालेले आहेत, इको फ्रेंडली झालेले आहेत. ते प्लेट्सही आजकाल पेपर प्लेट्स यूज करतात, ग्लासही पेपर ग्लास यूज करतात, बॉक्सही डिस्पोजेबल बॉक्सेस घेतात. कुठे प्लॅस्टिक बॅग्स असल्या तर प्लॅस्टिक बॅग्स घेत नाहीत. सो आपल्या याच्यामध्ये काय आपण चेंज करू शकतो, काय आपण एन्व्हायरमेंटली करू शकतो, बरोबर, सस्टेनेबल करू शकतो, आपण ते चेक केलं पाहिजे. त्यानंतर इनकॉर्पोरेटिंग सस्टेनेबल मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता आपण जे वापरतोय तेच नाही, तर आपण बनवताना जे वापरतोय तेही महत्वाचं आहे. आणि अट्रॅक्ट इको कॉन्शियस कस्टमर्स बट ऑल्सो रिड्यूस कॉस्ट इन लॉंग रन. आता जे ऑर्गॅनिक आहे, इको
जे बोलतो आपण इकोसिस्टम किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी आहेत, त्यांची कॉस्ट खूप असते. ही कंप्लेन आहे मार्केटमध्ये की ऑर्गॅनिक म्हणता, बट ऑर्गॅनिकची प्राइस खूप आहे. सो सो लॉंग रन मध्ये आपण ही जी कॉस्ट आहे ती कशी रिड्यूस करता येईल यावरही विचार केला पाहिजे, जेणेकरून कस्टमर्स कॅन बाय अवर प्रोडक्ट्स व्हेरी इझिली. ओके. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सस्टेनेबल पार्टनरशिप्स. ओके. कोलॅबरेट विथ सप्लायर्स, डिस्ट्रीब्युटर्स और अदर मॅन्युफॅक्चरर्स. सो काय सांगितलं की हे जे सप्लायर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत, यांच्यासोबत कोलॅबरेशन केलं पाहिजे. आता सप्लायर सोबत कशासाठी? तर आपला जो बिझनेस आहे, आपल्याला रॉ मटेरियल पाहिजे असतं. सो आपण काय करू शकतो, आपण ऍव्हरेज, आपण 1-2 वर्षापासून जर मॅन्युफॅक्चरिंग करत असू, तर आपण एक ऍव्हरेज काढू शकतो की मला वर्षभरात किती पाहिजे. XYZ जी वस्तू आहे ती वर्षभरात मला किती लागते. सो मला जर 100 किलो वस्तू लागते, तर मी बल्कमध्ये एकदाच त्याला सांगेन, मी वर्षभरात तुझ्याकडून 100 किलो ही वस्तू घेईन. मग किती रेट लावणार तू मला? बरोबर. सो जिथे आपण महिन्याला 10 किलो घेतो त्याकडून, तिथेच मी त्याला जर वर्षभराची 100 किलोची ऑर्डर दिली, तर माझ्या दोन गोष्टींचा फायदा होतो. माझी ऑर्डर कन्फर्म होते, कारण की मी त्याला आधीच सांगितलंय मला वर्षभरात 100 किलो लागणार आहे. मग असं नाही की मी आज सांगितलं माझ्याकडे त्याच्याकडे प्रोडक्टच नाहीये, त्याच्याकडे माल नाहीये म्हणून माझं प्रोडक्शन थांबेल. हा फायदा झाला. आणि मी त्याला 100 किलोची जेव्हा ऑर्डर देतो, तेव्हा मी त्याच्यासोबत रेट्स नेगोशिएट करू शकतो. बरोबर. सो हे दोन फायदे आपल्याला होऊ शकतात जर आपण सप्लायर सोबत कोलॅबरेट नीट केलं आणि वर्षभराचे कॉन्ट्रॅक्ट जर साईन केले तर. सेकंड पार्ट, डिस्ट्रीब्युटर. सो डिस्ट्रीब्युटर सोबतही जर आपण इयरली प्लॅन्स हे जर केले, तर ते इयरली प्लॅन्सही आपल्याला मदत करू शकतात, सो दॅट तिथे कॉस्ट कटिंग होऊ शकते की मी तुला वर्षभरात मला एवढे सेल्स दे, मी तुला एवढे पर्सेंट देईल त्यामध्ये. रॅदर दॅन पर मंथ कमिशन देण्यापेक्षा इयरली कमिशन त्यामध्ये चालू होऊ शकतात. लेव्हरेज इच अदर्स स्ट्रेंथ अँड रीच न्यू मार्केट. सो जेव्हा तुम्ही स्वतः एक मॅन्युफॅक्चरर आहात आणि दुसऱ्या एखाद्या मॅन्युफॅक्चरर सोबत तुम्ही कनेक्ट करता, सप्लायर सोबत कनेक्ट करता किंवा डिस्ट्रीब्युटर सोबत कनेक्ट करता, सो आपण एकमेकांचे जे प्लस पॉइंट्स आहेत, जे स्ट्रेंथ आहेत, ते यूज करून वी कॅन लेव्हरेज इच अदर. म्हणजे आपण जे सप्लायर आहे, सप्लायरला आपले कस्टमर्स किंवा आपले जे कलिग्स आहेत मॅन्युफॅक्चरर, ते सजेस्ट करू शकतो. सेकंड थिंग, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, आपण टायअप करून त्यांच्या वस्तू ज्या आपल्याला लागतात त्या आपण विकत घेऊ शकतो, किंवा आपण जर त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो, तर आपण त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट हाऊ टू इन्क्रीज बिझनेस. सो स्ट्रॅटेजिक इन्व्हॉल्वमेंट, कोलॅबरेशन, हे वेगवेगळे टॉपिक्स आपण पाहिले. सो नाव मेन थिंग दॅट कम्स इज हाऊ टू मेक इट सस्टेनेबल. ओके. म्हणजे बिझनेस इन्क्रीज झाल्यावर त्याला सस्टेनेबल कसा बनवायचा, इज द बिगेस्ट क्वेश्चन. सो ऑप्टिमाइज सप्लाय चेन. सो काय सांगितलंय? ऑप्टिमायझिंग द सप्लाय चेन. स्ट्रीमलाईन युअर सप्लाय चेन. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट जी म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट किंवा आज जे काही ऑनलाईन सेल्स करणाऱ्या कंपनीज आहेत, हे ज्या गोष्टींमुळे आज एवढा बिझनेस रीच आउट करतायत, त्याचं रिझन एकच आहे, ते म्हणजे त्यांची सप्लाय चेन. म्हणजे प्रोडक्ट ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात ही प्रोडक्ट घरी पोहोचले जातात, किंवा ग्रोसरीज ऑर्डर केल्या तर 24 तासाच्या आत त्या ग्रोसरीज घरी असतात. सो सप्लाय चेन ऑर्गनाइज करणं इन टुडेज टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. रिड्यूस लीड टाइम्स, मिनिमाइज इन्व्हेंटरी कॉस्ट. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे. खूप वेळा असं होतं की जे मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांचे
लीड टाइम्स खूप असतात लोकांना रिच करणं किंवा त्यांच्याकडून कोटेशन्स घेणं ह्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो. हा एक मिनिमाइज केला. आणि दुसरं म्हणजे मिनिमाइज इन्व्हेंटरी कॉस्ट. इन्व्हेंटरी कॉस्ट जी आहे ती मिनिमाइज केली पाहिजे. आता इन्व्हेंटरी कॉस्ट कशी मिनिमाइज करता येईल, तर एक हब बनवून वी कॅन मिनिमाइज द इन्व्हेंटरी कॉस्ट ऍट दॅट सेम प्लेस. बरोबर. एन्श्योर टाइमली डिलिव्हरी ऑफ रॉ मटेरियल्स. सो तुमचं रॉ मटेरियल जे आहे इट शुड बी डिलिव्हर्ड इन द राईट टाइम वेन एव्हर यू नीड इट. त्यामुळे रॉ मटेरियल्स जसं मी मगाशी सांगितलं कोलॅबरेटिंग विथ द सप्लायर. जर सप्लायर सोबत कोलॅबरेट केलं किंवा त्याला जर ऍडव्हान्स मध्ये ऑर्डर देऊन ठेवली तर ही विल नॉट मेक एनी इश्यूज फॉर युअर प्रोडक्शन. मग तुम्हाला जेव्हा पाहिजे ही कॅन मेक यू द प्रोडक्ट्स अवेलेबल देन अँड देअर. इन्व्हेस्ट इन R&D. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण की जी कंपनी किंवा जी इंडस्ट्री R&D करत नाही, मोस्ट ऑफ द कंपनीज हॅव फेल्ड. म्हणजे नवीन प्रोडक्ट असोत किंवा जुनं प्रोडक्ट असोत, R&D इज द मस्ट थिंग. कारण की जुन्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी नवीन फीचर आणणं किंवा एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करणं इज द नीड ऑफ टाइम. लोकांचे प्रेफरन्सेस बदलत आहेत, लोकांचे लाईफस्टाईल बदलत आहेत आणि त्यामुळे प्रोडक्ट्स ही त्यांना ऍडव्हान्स पाहिजे. कंटिन्युअस इनोव्हेशन इज एसेन्शियल फॉर स्टेईंग कॉम्पिटिटिव्ह. ओके. सो जसं तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कंपनी ही काही ना काही नवीन इनोव्हेट करते त्यांच्या प्रोडक्ट्स मध्ये. एक छोटासा स्लाइट चेंज प्रत्येक फोनच्या मॉडेलमध्ये असतो. म्हणजे ओप्पोचा जर A सिरीज आला तर A24, A23, A25 असे वेगवेगळे सिरीज येत आहेत. आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय असतो. एकामध्ये डिफरन्स असेल की 50 मेगापिक्सल AI कॅमेरा, तर दुसऱ्या सिरीज मध्ये काय असेल 50 मेगापिक्सल कॅमेरा. एकाचा 64 वॅटचा चार्जर असेल, एकाचा 80 वॅटचा चार्जर असेल. सो दिस इज हाऊ समथिंग डिफरंट इज नेसेसरी इन एव्हरीथिंग. ओके. आणि वाय दिस इज नेसेसरी टू स्टे इन दिस कॉम्पिटिटिव्ह मार्केट. ओके. Allocate resources to research and development and improve existing products or develop new ones. म्हणजे काय, अक्षरशः छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्येही आपण इम्प्रोव्हाइज करू शकतो. मग ते काहीही असेल, आपलं रेस्टॉरंटही असेल, एक हॉटेल जरी असेल, तरीही त्यामध्ये अजून काय करू शकतो आपण कस्टमर्सचा एक्सपिरियन्स इन्क्रीज करण्यासाठी, हाही एक प्रश्न आहे. ओके. क्वालिटी कंट्रोल. Maintain high quality standards to enhance customer satisfaction and reputation. So quality is the utmost thing. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे क्वालिटी. ती क्वालिटी बघून कस्टमर परत आपल्याकडे येणार की नाही हे ठरतं. हे सगळ्यांनाच माहिती असेल. सो क्वालिटी कंट्रोल सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. क्वालिटी अनालिसिस करण्यापेक्षा क्वालिटी नीट होणार की नाही याचं कंट्रोल आपल्या हातात असलं पाहिजे. सो त्यामुळे नजीकच्या काळात म्हणजे काही वर्षांपासून क्वालिटी कंट्रोल हा कॉन्सेप्ट आलाय. पहिलं क्वालिटी अशुरन्स होतं, QA सेक्टर किंवा QA असं डिपार्टमेंट होतं. आता QC डिपार्टमेंटही असतं. सो हे QC डिपार्टमेंट इज रेस्पॉन्सिबल फॉर टेकिंग केअर ऑफ द क्वालिटी बिफोर द प्रोडक्ट इज मॅन्युफॅक्चर्ड. म्हणजे ते प्रोडक्ट बनण्याआधी हे डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट जे आहे ते प्रोडक्ट नीट बनेल याची खात्री घेतं. इम्प्लिमेंट रिगरस क्वालिटी कंट्रोल मेजर्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्प्लॉई ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण एक व्यवसायिक जेव्हा असतो आपल्याला माहित असतं की सतत आपण काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. जर आपण शिकत राहिलो नाही तर
आपण ह्या मार्केटमधून बाहेर निघू. मग जर आपल्याला तसं वाटतं तर आपली टीम जी आपल्यासाठी काम करते त्यांनाही शिक्षण दिलं पाहिजे, त्यांनाही शिकवलं पाहिजे. बरोबर. सॉरी. इन्व्हेस्ट इन ट्रेनिंग प्रोग्राम्स टू एनहान्स एम्प्लॉई स्किल्स अँड प्रोडक्टिव्हिटी. आणि एंगेज्ड अँड स्किल्ड वर्कफोर्स कॉन्ट्रीब्युट्स टू बेटर प्रोडक्ट क्वालिटी अँड एफिशियन्सी. सो ट्रेनिंगमध्ये काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे? एक तर ट्रेनिंगमुळे त्यांची स्किल आहे ती वाढते. स्किल वाढतं, ॲटिट्यूड चांगला होतो, नॉलेज चांगलं वाढतं त्यांचं. प्रोडक्ट रिलेटेड असू दे किंवा टेक्निकल नॉलेज असू दे किंवा सॉफ्ट स्किल रिलेटेड असू दे. ओके. आणि यामुळे काय होईल? एफिशियन्सी तर वाढेलच. एफिशियन्सी वाढल्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी वाढेल. आता क्वालिटी काय टर्म्स मध्ये वाढेल? तर त्यांच्याकडे काही नवीन आयडियाज येतील, ते काहीतरी आपल्याला नवीन सजेस्ट करतील. ओके. Market intelligence. Stay updated on market trends, preferences of the customer, and competitors' activity. And information helps in making informed decision and adapting strategies. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे की आपली जी इंडस्ट्री आहे त्याबरोबर आपण काय चालू आहे ते रोजच्या रोज घडामोडी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. माहीत असलं पाहिजे इन द सेन्स काय? तर व्हॉट इज द न्यू अपडेट? कुठला नवीन प्रोडक्ट आलाय का? काही नवीन डिझाईन आली आहे का? काही नवीन इनोव्हेशन आलेलं आहे का? कुठली कंपनी आता फॉर्मला चालू आहे? विच कंपनी इज रुलिंग द मार्केट? किंवा कुठली कंपनी आहे जी A1 समजली जाते आपल्या फील्डमध्ये? हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे माहिती असेल तर ती कंपनी काय करते, कसं करते, केव्हा करते, हे सगळं आपण अभ्यास करू शकतो. This is market intelligence. Okay. So this was all about today on manufacturing industry. So काही प्रश्न आहेत? कोणाला काही प्रश्न आहेत का?